नमस्कार. मानवी जीवन ईश्वरमय व्हावे या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा प्रश्न आपला असा आहे की गुरूंचा महिमा काय असतो असा प्रश्न आहे. तर त्याबद्दल थोडंसं सांगाल तर बरं होईल. अच्छा, गुरूंचा महिमा काय असतो? गुरु महिमा हा अपार असतो. गुरूंचं वर्णन काय करायचं? आपण गुरूंचं वर्णन करू शकत नाही, कारण वर्णनातीत अशी ती अवस्था सद्गुरूंची असते. आणि म्हणजे वर्णनातीत असं जे काही तत्व आहे त्या तत्वातनं ते आलेले असतात आणि ते तत्व आपल्याला त्याची ओळख करून देण्याकरता ते आलेले असतात. म्हणजे आपण पद म्हणत असतो नेहमी की गुरुचरणांचा महिमा थोर शरणाची जाता ब्रह्म जाहलो. म्हणजे गुरुचरणांचा महिमा काय आहे? तो अपार आहे, त्याला काही सीमाच नाही आहे, व्यक्त करण्यापलीकडे आहे. पण मग काय असतं, प्रथमदर्शनी आपण सुरुवातीला ज्यावेळेला सद्गुरूंच्याकडे जातो, आता काहीतरी आपण जीवनात समस्या आली अशा संदर्भात जातो की बाबा काही जीवनामध्ये आपल्या दुःख आहे, तर मग आपण गुरूंच्याकडे गेलं की त्यांच्या कृपाशीर्वादानं समस्या आपल्या सुटतील अशा एका अपेक्षेनं अभिलाषेनं आपण सद्गुरूंच्याकडे जात असतो. परंतु सद्गुरू काही आपल्याला वेगळंच द्यायला आले असतात, पण ते काय द्यायला आले असतात हे आपल्याला कळत नाही. आपल्याला वाटतं गुरु हे अमुक अमुक हे गुरु आहेत, हे खूपच त्यांचा महिमा थोर आहे की त्यांच्याकडे गेल्यानंतर आपले सगळे समस्या सुटतात. आणि त्यांची कृपा म्हणजे काय अगदी आपण खूप वर्णन करतो. परंतु नक्की गुरु हे तत्व काय आहे आणि ते कशा करता, त्यांचा अवतार म्हणा किंवा त्यांचं कार्य नक्की काय असतं हे आपल्याला माहिती नसतं. तर आपण आपल्या ह्या चॅनलवर अनेक वेळा म्हणजे वंदनीय दादांचं कार्य किंवा गुरूंचं कार्याविषयी आपण अनेक विषय घेतलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, सद्गुरू आपल्याला ज्ञानी करायला आले असतात. कशा संदर्भात? तर आपल्या जीवनासंदर्भात. पण मग असा प्रश्न येतो, मग आपण अज्ञानी आहोत का? तर सद्गुरूंच्या दृष्टिकोनातून बघितलं असतं तर आपण अज्ञानी आहोत. कारण आपल्या इच्छा अपेक्षा काय आहेत? प्राप्त परिस्थिती, प्राप्त जीवन जे आहे ना, ते मला आणखीन सुखी करायचं आहे, आणखीन मला सुख पाहिजे. माझ्या इच्छा अपेक्षा ज्या काही निर्माण होत आहेत त्या पूर्ण व्हाव्यात ही माझी इच्छा आहे. आणि त्या असं कोणीतरी म्हणते की सद्गुरूंच्या कृपेनं होतात म्हणून मी सद्गुरूंच्याकडे जातो. अपेक्षा त्याची पूर्तता व्हावी, आपल्या अपेक्षेची पूर्तता व्हावी ही इच्छा असते. परंतु वंदनीय दादांनी एक छान एका ठिकाणी असा उल्लेख केला की जरी तुम्ही गुरूंच्याकडे चुकीच्या मार्गाने आला असला तरी गुरु तुम्हाला चुकीचा मार्ग दाखवत नाही. हे एकदम कळतच नाही. आम्ही चुकीच्या मार्गाने गुरूंच्याकडे आलो म्हणजे काय असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. चुकीचा मार्ग ह्याचा अर्थ तो वेगळाच अभिप्रेत आहे. तो चुकीचा मार्ग म्हणजे काय, मी जन्माला का आलोय हे न समजून घेता ज्या अपेक्षा निर्माण होत आहेत त्या पूर्ण करण्याकरता मी गुरूंच्याकडे जाणं. मी कोण आहे, माझी काही ओळख नाही आहे. ओळख म्हणजे अशा संदर्भात की तर मी म्हणजे काय म्हणतात की मरण धर्मा जे जीवन आहे ते जीवन मी घेऊन बसलो समजत गुरूंच्याकडे. मुद्दा पुन्हा थोडं आणखी खुलासेवर सांगा. हां, तर कसं असतं, आपण ज्यावेळेस सद्गुरूंच्याकडे जातो आपल्याला सद्गुरूंचा महिमा माहिती नसतो. त्यांच्याकडे काय सामर्थ्य आहे आणि ते काय देऊ शकतात किंवा ते काय सांगायला आलेत. आपण ज्यावेळेला सद्गुरूंच्याकडे जातो आपल्या जीवनातल्या अडीअडचणी संदर्भात आपण जातो की बाबा आम्हाला अशा अशा समस्या आहेत जीवनामध्ये आणि तुमच्या कृपा आशीर्वादाने आम्हाला त्या दूर करा. परंतु सद्गुरूंचा दृष्टिकोन किंवा त्यांच्या अँगलनं त्यांना काय समजत असतं, ते काय बघत असत आपल्याकडे की हा एक समोर येऊन बसलेला जो मनुष्य आहे तो कर्मपरत्वे जन्माला आलेला आहे. अनेक त्याच्यामध्ये दोष जन्मजन्मांतराचे तो घेऊन बसलेला आहे आणि म्हणून दुःख आणि अशांतता पीडा म्हणून तो समोर बसला आणि त्याच्यातून सोडवणूक करून द्या असा बसलेला आहे. परंतु ती नुसती सोडवणूक करून देऊन कायमचं सोल्युशन नाही आहे, कायमचं समाधान त्याच्यातून प्राप्त होणार नाही आहे. आपल्याला कायम सुखरूप व्हायचं आहे, सुखी व्हायचं आहे कायम स्वरूपी. मग ती जी काही अवस्था आहे किंवा ते जे काही ज्ञान आहे ते माहिती नसतं आपल्याला आणि ते त्यांना द्यायचं असतं. परंतु आता अचानक तुम्हाला समोर येऊन बसलेल्याला त्यांनी काहीतरी एकदम आध्यात्मिक उच्च अवस्थेचं काहीतरी तत्वज्ञान सांगायला तर लोकांना कळणार नाही. म्हणून ते सुरुवातीला काय म्हणतात, ठीक आहे आलास ना, ये बस आणि मग काय समस्या आहे, मग ठीक आहे समस्या तुझी सुटेल, तू काही काळजी करू नको असं म्हणून एक छोटंसं निराकरण ते देतात. किंवा काहीतरी एखादी उपासना करायला सांगतात, एक नामस्मरण कर, हा अमुक अमुक जप कर, तुझ्या समस्या सगळ्या दूर होतील. ही माइंड सायकोलॉजी सांभाळण्याकरताचं पहिलं त्यांचं आपल्याकडे काहीतरी म्हणा एक पुरवणं किंवा थोडक्यात ते आपल्याला काय एक थोडीशी आपल्याला एक शक्ती कृपा वलय किंवा शक्ती स्वरूपामध्ये की आपल्याला ते काहीतरी नामस्मरण देतात की जेणेकरून आपल्या भोवती असलेला, आपण ह्याच्या अगोदर विषय समजून घेतलाय, कर्मवलय असतं आपल्या भोवती, ऋणानुबंधाचं वलय असतं. ते ऋणानुबंधाचं वलय आपल्याला कर्मवलय देहाशी एकरूप होऊ देत नाही, म्हणजे कर्मात असलेले विषय देहाशी एकरूप होऊ देत नाहीत ऋणानुबंध. म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख, अशांतता अशा समस्या असतात.
परंतु ते आपल्याला कळत नाही. म्हणजे सद्गुरूंचा महिमा हा जो आपण आज प्रश्न घेतला आहे तो अपार हा आपण त्याच्यातून काय आहे, त्याच्यात अपारता काय आहे हे समजून घ्यायचं ठरवलं तर ते फार विलक्षण आहे की त्याच्याकरता थोडा आपण आध्यात्मिक विषयाचा बेस समजून घेतला की बाबा नक्की आपलं जीवन काय आहे. की आपण आता जन्माला आलो एवढं कळतोय, सुख पाहिजे एवढं कळतंय, परंतु जन्मालाच का आलोय आणि सुख पाहिजे असं का वाटतं. व्याख्या म्हणजे भौतिक सुख. भौतिक आपण सुख म्हणतो भौतिक सुख की बाबा मला सगळं छान, माझं कुटुंबाचं कल्याण व्हावं, माझ्या मुलाबाळांचं कल्याण व्हावं, माझं घरदार पैसा सगळा छान मला मनासारखं सगळं व्हावं. ही एक काय म्हणतो बाय डिफॉल्ट बेसिक आपला जो कन्सेप्ट असतो सर्वसामान्य माणसाची अपेक्षा असतात. परंतु इथं काय असतं आपल्याला हा प्रश्न आपण सद्गुरूंना विचारावा अशी सद्गुरूंची इच्छा असती की मी जन्माला का आलोय, माझ्या जीवनाचं सार्थक कशात आहे, जीवनाची आणि जन्माची सार्थकता कशात आहे असा प्रश्न आपण विचारावा अशी सद्गुरूंची इच्छा असती. पण आपण तो प्रश्न विचारतो. ते वातावरण तयार व्हायला पाहिजे ना की त्या माणसाला असे विचार सुचले पाहिजे, ते सुचेपर्यंत त्याच्याकरता मग म्हणून त्याला श्रद्धा आणि सबुरी असे दोन शब्द वापरले. आपण श्रद्धेने सद्गुरूंच्याकडे घेऊन त्यांना शरणागती म्हणजे त्यांच्या गुरुचरणांचा महिमा थोर शरणाची जाता ब्रह्म जाहलो असं आपण म्हणतो. पण ब्रह्म जाहलो हा शब्द खूप मोठा आहे. ब्रह्म जाहलो म्हणजे काय, ते ब्रह्म ही अवस्था प्राप्त करून देण्याकरता आले, इथंच त्याचं उत्तर आहे. मग आता ब्रह्म ही अवस्था त्यांच्याकडे आहे आणि ती आपल्याला ती प्राप्त करून देणार आहेत. ह्याचा अर्थ आपल्याला अनेक गोष्टी समजून घ्यायच्या आहेत सद्गुरूंच्याकडून की जेणेकरून आपल्याला माहिती नाही, आपल्याला फक्त जीवन जगतोय, सुख पाहिजे एवढंच कळतंय, परंतु मी जन्माला का आलोय, जन्माचं कारण काय आहे, मग हे ऋणानुबंध काय आहे, कर्म काय आहे आणि मूळ अवस्था आपल्याला काय प्राप्त करायची आहे. आपण सरसकट आपण आता विषय बरेच समजून घेतो की मनुष्य गेल्यानंतर आत्मा गेला वगैरे असा आपण शब्द वापरत असतो. प्रत्यक्षात तो आत्मा नाही आहे. आत्मा हा सर्वव्याप्त आहे. जो जातो तो जीवात्मा आहे. जीवात्मा म्हणजे आपला सूक्ष्मदेह. सूक्ष्मदेह म्हणजे आपले विचार, कल्पना, भावना जे काय म्हणा अज्ञानाने इथं जे काय निर्माण करून ठेवलंय ते घेऊनच तसाच प्रवास चालू आहे. सद्गुरूंना त्या सगळ्याच्या पलीकडे आपल्याला घेऊन जायचं असतं. मग सद्गुरूंचा महिमा म्हणजे काय तर सद्गुरू आपल्याला सगळ्याच्याच पलीकडे असलेलं जे मूळ आदी तत्व आहे त्या तत्वाशी एकरूप करून देण्याकरता ते आलेले असतात. मग आपण नेहमी सद्गुरूंचं नाव घेताना आपण गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असं आपण म्हणतो. म्हणजे साक्षात परब्रह्म ह्या अवस्थेतून सद्गुरू आलेले असतात. म्हणजे त्यांची अवस्था काय आहे ती अपार आहे, सगळ्याच्या पलीकडे आहे आणि जिथून ते आलेले आहेत ती अवस्था आपल्या भक्ताला ते प्राप्त करून देण्याची त्यांची इच्छा असते. पण अशी सहजासहजी देता येत नाही, कारण मनुष्य आज आपण सर्वसामान्य पात्रता किंवा मग अनेक अशा गोष्टी आहेत जे काय आपण जन्म कर्म ह्या गतीमध्ये जे अडकलेलो आहोत. अनेक जन्मापासूनचा हा प्रवास आहे. किती दोष आहेत माहिती नाही, खूप काहीतरी आपण काला करून आलेलो असतो. मग तो सगळा स्वच्छ करायला पाहिजे की तो स्वच्छ केल्यानंतर मूळ अवस्थेशी एकरूप होता येईल. मग तो स्वच्छ करण्याकरता ते आपल्याला काहीतरी नामजप देतात, आपल्याला साधना देतात. जसं आपण त्या ओंकार साधनेबद्दल भरपूर आपण तो विषय घेतला होता. मूळ अवस्था प्राप्त करून देण्याच्या दृष्टिकोनातून काय देणं गरजेचं आहे अशी साधना सिद्ध करून देतात की ह्याला आता पूर्णत्व प्राप्त करून द्यायचं असेल तर ह्याच्यातली कमतरता दूर केली पाहिजे. मग कमतरता कुठं आहे ते जन्मकर्मामध्ये आहे, जन्मकर्म ऋणानुबंधामध्ये आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीतून सोडवणूक करत करत परिपूर्ण शुद्ध अवस्था प्राप्त झाल्यानंतर मूळ अवस्थेशी एकरूप करावं लागत नाही, तो आपणूनच होतो. जसं आता एका फुग्यामध्ये हवा आहे आतमध्ये, मग ती हवा काय केल्याने मूळ बाहेरच्या हवेशी एकरूप करता येईल असा जर का आपण विचार करायचं ठरलं तर फक्त ती गाठ सोडवली की आतली हवा पटकन बाहेरच्या हवेमध्ये एकरूप होऊन जाते. त्याला त्याच्यासाठी वेगळं काय करावं लागते, गाठ सोडवावी लागते ती. म्हणून सद्गुरू काय करतात आपल्याला जन्मजन्मांतराच्या ऋणानुबंधाच्या ज्या काही गाठी आहेत त्या सगळ्या सोडवल्या, परिपूर्ण शुद्ध अवस्था प्राप्त झाली की सहज तो या गाठी म्हणजे आपण ज्याला म्हणतो ह्या लहरी ज्या असतात की नाही, आता लहरी दोन्ही प्रकारच्या असतात. मग त्या दोन्ही एकमेकात गुंतल्यासारख्या असू शकतात त्या अनेक. मग हे सगळे कर्म ऋणानुबंध जे आहेत ना त्याची देणी घेणी संपतच नाही जन्मजन्मात. अनेक जन्मापासूनचा तो सगळा विळखा आहे. कारण आपण आपला त्याच्या मागं कारण काय म्हटलंय, त्याला मागं अज्ञान म्हटलेलं आहे. अज्ञान हा एक विषय आणि आपण ह्या मायेच्या चक्रामध्ये अडकलो असतो. दोन्ही गोष्टी आहेत. कारण माया आपल्याला भुलवत असते की हे सगळं जग किती खरं आहे आणि ह्याच्यात खूप गोष्टी मिळवायच्या आहेत, अशा आपण अभिलाषेने जगत असतो. अनेक गोष्टी मिळवायच्या आहेत. आपल्याला वाटतं हो खरंच आहे, कारण आपण मनबुद्धी माध्यमातून ह्या जगाचा अनुभव घेत असतो आणि मन हे कायम चंचल, कायम अस्थिर आणि कायम अनेक गोष्टी मिळवायचा प्रयत्न करणं हाच त्या मनाचा गुणधर्म आहे. पण त्या मनाला अनुभवणारा साक्षी मी आहे हे आपल्याला त्यावेळेला कळत नाही.
मग सद्गुरू काय करतात, ज्यावेळेला आपल्याला साधना शिकवतात, ज्या वेळेला आपल्याला नामजप म्हणा किंवा दीक्षा आपल्याला ज्यावेळेला देतात, त्यावेळेला हळूहळू नकळतपणे आपल्या आंतरिक अवस्थेत बदल झाल्यानंतर आपला साक्षीभाव जागृत होतो. साक्षीभाव जागृत झाल्यानंतर सगळ्या गोष्टीचा उलगडा व्हायला लागतो. अरे हे मी उगीच तर मनाच्या मागं पडत होतो, कारण नसताना अनेक गोष्टी मला मिळवायच्या होत्या, पण मिळवण्यासारखं इथं प्रत्यक्षात काहीच नाही आहे. मिळवण्यासारखं एकच आहे, ते म्हणजे माझं स्वस्वरूप. मी जो कोणी साक्षी आत्मा ब्रह्म म्हणून ज्याचं वर्णन आहे, किंवा जो खरं सत्य म्हणजे काय म्हणतो, सत्य म्हणतो ते निर्गुण निराकारी जे काय आपली अवस्था आहे, ती अवस्था मला प्राप्त करण्याकरता मनुष्य जन्म आहे, हेच मी विसरलो होतो. त्यामुळे मनुष्य जन्माचं कारण काय, तर कर्मगती. गत जन्मातलं कर्म तेच घेऊन यायचं, पुन्हा तसंच जीवन जगायचं, पुन्हा तेच गोळा करायचं, त्याच्यात एकदा प्लस म्हणायचं एकदा मायनस म्हणायचं. म्हणजे थोडंसं सत्कर्म केलं की मग त्याच्याकरता छान जन्म मिळाला, अरे किती मस्त आहे म्हणायचं. मग मस्त मिळाला की अहंकार वाढतो, किंवा परत नकळतपणे पातक प्रमाद घडायला लागतात, की पुन्हा नकळतपणे तो खालच्या लेवलला येतो, खालच्या लेवल येणार आणि जरा वरच्या लेवलला जाणं. म्हणून ते म्हणतात तसं तो पॅन्डल्यूम असतो, तर पॅन्डल्यूममध्ये त्या एका लेवललाच तो मनुष्य फिरतोय, उच्च अवस्थेला जात नाही आहे. मग ती जी खालची अवस्था आहे ती आपल्या कॉन्शियसनेसची लोएस्ट अवस्था म्हटलेलं आहे, चैतन्याची जी बेसिक अवस्था, जी प्राणी मात्रांच्या पेक्षा थोडीशी वरची आहे, पण उच्च नाही आहे, उच्च सद्गुरूंची असती. म्हणून ते उच्च अवस्थेतून येऊन आपल्याला ह्या अडकलेलं आपलं जे जीवन आहे त्याच्यातून सोडवणूक, त्यांची जी अवस्था आहे ती अवस्था प्राप्त करून देतात. म्हणून गुरूंचा महिमा थोर. पण मग गुरूंचे अवस्था जर प्राप्त करून देत असतील तर मग मी आता आपण लेवलच्या भाषेत थोडंसं, किंवा मग गुरूंची मला अवस्था प्राप्त होऊन म्हणजे मग माझी गुरुची लेवल एक व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. सद्गुरूंची इच्छा असते की आपणासारखे करीती तात्काळ म्हणतो आपण. त्यांचे विचार असे असतात की अरे तू माझ्यासारखाच आहेस, माझ्यासारखा होऊन माझ्याशी एकरूप हो, असं सद्गुरू म्हणत असतात. पण आपण म्हणतो तुम्ही तिथं बरे, मी आपलं इथं बरा, माझ्या अपेक्षा इच्छा अपेक्षा तुम्ही पूर्ण करा. मग अशामुळे होतं कसं, जरी इच्छा अपेक्षा सद्गुरूंच्या कृपेने पूर्ण झाल्या तरी जन्म कधी संपत नाही, कारण इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या. मनाची अस्वस्थता राहायला पाहिजे. जर मन निर्लेप मनाने झाली नाही झाली तर ते मन घेऊन पुन्हा जन्माला येणार आहे ना. इच्छा अपेक्षा ह्या मनाला होत आहेत, त्या मनाला आपण समजून घेत नाहीये, आणि गुरूंच्या कृपेनं त्या मनात निर्माण झालेल्या इच्छा अपेक्षा पूर्ण व्हाव्यात अशी इच्छा आहे. मग सद्गुरू आपल्याला उच्च अवस्था देण्याकरता आले असतात, पण आपण इथं अडकण्याचेच विषय त्यांना विचारत असतो. मग अशा वेळेला सद्गुरूंची पंचायत आपण करून ठेवतो खरं म्हणजे अज्ञानामुळे. ते काय द्यायला आले तर आपण काय मागतोय, खूप त्याच्यामध्ये तफावत आहे. म्हणून नेहमी सद्गुरू म्हणतात याला किती काय म्हणतात, काही दिवस लागू शकतात, वर्ष लागू शकतात, किती काही आपापले कर्मगती, आपल्या मनाची शुद्धता आहे ती होईपर्यंत आपण त्यांची सेवा करायची. आपली मुळं किती खोल आहेत माहिती नाहीये. ज्यांची मुळं अगदी बरोबर आहेत ते झाड, आपण जसं आपण एखादं झाड कापायचं म्हटलं किंवा झाड उपटून काढायचं म्हटलं तर थोडीशी खाली गेलेली मुळांचं झाड आपल्याला मुळापासून उपटून काढता येतं. खोल गेलेलं त्या मुळाने घट्ट धरून असतं, यांनी आपल्या मनाला घट्ट धरून बसलेले असतं. मग तिथं समजा तिथं वरचं खोड कट केलं तरी परत नवीन फूट येते. सद्गुरूंना मुळापासून सगळं काढायचं असतं. म्हणून काही वेळा विलंब लागतो ना. आपण म्हणतो काय साधना इतकी वर्ष करतोय अजून काही फरक नाहीये, पण ती मुळं खोल असतात. मग त्या मुळापासून सगळं काढून शुद्धत्व प्राप्त करून देऊन उच्च अवस्था देणं हे भयंकर महान मोठं काम असतं. ते सद्गुरू त्यांच्याकडे आहे, परंतु आपल्याला काय म्हणतात सबुरी नाही. आपल्याला लगेच पाहिजे, इन्स्टंट पाहिजे. आपले इन्स्टंट नूडल वाळे बटन दाबलं की झालं असं नाहीये. कारण सद्गुरू काय म्हणतात, दोष आणले कुणी, निर्माण केले कुणी, आपणच केले अज्ञानाने. पण आता सद्गुरू आलेत आणि ते आपल्याला ते त्याच्यातून मुक्तता करून देण्याकरता आलेत. मग तर त्यांचं ऐकणं हे आपलं कर्तव्य आहे. किंवा तुम्ही सांगता ना, मी तुम्हाला शरण आलो, विश्वास, मी तुम्हाला शरण आलोय, मला माहिती नाही काय जन्म मरण, मला काही माहिती नाही, तुम्हाला मी शरण आहे, तुम्ही मला ज्ञानी करा, मला ह्या सगळ्यातून सोडवा, आणि जे मला जे पाहिजे ते देऊ नका, तुम्हाला जे द्यायचं ते द्या. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण मी काय मागणार, मी अज्ञानी आहे, मी फक्त प्रापंचिक गोष्टी मागणार. मला आणखीन सौख्य पाहिजे, आणखीन मला काय म्हणतात की भरभराट होऊन दे माझं प्रपंचाचे, माझी सगळं, हेच आपण नको असलेल्या गोष्टी मागणार. त्यांच्या दृष्टीने नको असलेल्या आपल्या दृष्टीने पाहिजे असलेल्या. ते म्हणतात हे सगळं इतके जन्म तू तेच सगळं अनुभवतोयस, उपभोगतोयस, पुन्हा त्याच्यात नको असलेल्या कर्माची निर्मिती होते, पुन्हा गुंततो, ते चक्र चालू राहतोय. मग त्या मायेच्या कचाट्यातून त्यांना आपल्याला काढायचं असतं. पण आपण त्या मायेमध्ये आपल्या माया म्हणजे काय, आपलं मन, जेणेकरून इतकं अडकवून घेतलं असतं आपण प्रपंचाच्या ह्याच्यामध्ये की आपण सोडवायचं फार अवघडून बसतं. आपण सोडवून घेऊ शकत नाही, म्हणून सद्गुरूंची गरज आहे. बरेच जण म्हणतात सद्गुरू काय करायचे, आमचं आम्ही होतं, आपलं आपण काहीच करू शकत नाही, आपलं सामर्थ्यच नाहीये.
जसं आपल्याला पहिल्यांदा पोहायला ज्यावेळेला आपल्या टँकमध्ये आपण उतरवतो, उडी मारून एकदम पोहायला येत नाही आपल्याला. आपल्याला दोरा बांधावा लागतो, पाठीला बिंडा बांधावा लागतो. ते दोर आपल्या हातात ठेवतात की तू आता प्रपंचिक जीवनात तू मला शरण आलास ना, मग आता मी सांगतोय ती सेवा करायला लाग, साधना करायला लाग. आणि ते दोर स्वतःकडे ठेवतात. आपण परत त्याच्यात बुडू नये, परत त्याच्यात अडकू नये म्हणून ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात. म्हणून आपण सद्गुरूंचं ऐकणं हे फार महत्त्वाचं आहे. सद्गुरूंच्याकडे गेल्यानंतर सद्गुरूंच्याकडे देण्यासारखं भरपूर असतं. आपण घ्यायला आपली झोळीच कमी असते. आपण एवढंसं काय एवढा हात घेऊन जातो, ते सारं विश्व आपल्या पदरात घालायची त्यांची तयारी असते किंवा त्यांचं तेवढं सामर्थ्य आहे. परंतु माझीच जोळी एवढीची माझी फाटू शकते, फाटकीच असते. त्यामुळे आपल्याला काहीच माहिती नाही आहे. त्यामुळे मला काय माहिती करून घ्यायची आहे, घेणं गरजेचं आहे, ती माहिती मला तुम्ही करून द्या. आणि म्हणजे कृपा म्हणजे काय, कृपा करणं म्हणजे माझं अज्ञान दूर कर. आपलं कृपाचा अर्थ आपण फार वेगळा लावतो. आपण म्हणतो त्यांच्या कृपेने माझी भरभराट, व्यवहार नाहीये. हा, तिथं त्यांची जे कृपा म्हणजे मस्तकी वरद हस्त पडता याची देही मुक्त झालो असं पंत महाराज म्हणतात. मस्तकी वरद हस्त तो आहे सद्गुरूंचा, तो पडता याची देही मुक्त झाला म्हणजे ह्या देहामध्ये मी मुक्त अवस्था प्राप्त करून घेऊ शकतो. एवढा गुरुचरणांचा महिमा अपार आहे, थोर आहे, इतकं सामर्थ्य असतं. परंतु आपल्याला गुरु काय कळत नाही. सद्गुरू ही अवस्थाच आपल्याला माहिती नसती. एवढा हे मी म्हणजे काय म्हणतात घ्या सगळं मी चॅनल सुरू करण्यामागचा उद्देशही सद्गुरूंचा महिमा, की जेणेकरून सर्वसामान्यांना बरेच जण म्हणत असतात की आम्ही पण आमचे गुरु आहेत, आम्ही वर्षाकाठी कधीतरी जात असतो उत्सवाला, आमच्या घरी त्यांचा फोटो आहे, आम्ही पूजा करतो किंवा उदबत्ती हार, तेवढा पुरते नाही आहेत मर्यादित. सद्गुरूंचा महिमा खूप थोर आहे. ते आपल्याला फार उच्च अवस्थेला घेऊन जाण्याकरता आलेले असतात. परंतु ती अवस्था काय आहे हे आपल्याला समजायला पाहिजे, आपण पात्र त्याला व्हायला पाहिजे. हां, ते देण्याकरता आले असते. ते कृपावंत आहेत, ते कृपाळू आहेत, दयाळू आहेत, मायाळू आहेत. त्यांचं वर्णन काय, वर्णनातीत आहेत ते. परंतु आपण त्यांना असं शरण जायचं म्हणजे काय म्हणतात, त्यांच्या वरद हस्त कुणाच्या पाठीची सगळ्यात सर्वाधिक असतो. सर्वाधिक कृपा कुणावर ते करतात किंवा होती, करतात म्हटल्यापेक्षा होती, जो त्याला परमनंटली शरण गेलेला आहे की तुमच्याशिवाय गुरुविन नाही अन्य जगती. बस तुम्हाला मी असं आज शरण आलेलं ज्ञान कहाँ से पाहू. हा, एक्झॅक्टली. मग आपण असं शरण जायचं की तुमच्या वेळा मला कोणीच नाही आहे, अशी ज्या वेळेला आपली शरणागती होती, असे ज्या वेळेला भाव जागृती आपल्यामध्ये होती, त्यावेळेला सद्गुरूंचा जो वरद हस्तो आपल्यावर पडतो, आपल्याला जो मिळतो, त्याच्यातून याची देही आपण मुक्त होऊ शकतो. एवढं सामर्थ्य सद्गुरूंच्याकडे आहे, आपल्याकडे नाही आहे. आपल्यामुळे कमतरताच आहे. पण आपली जी शरणागती आहे ना, त्या शरणागतीच्या माध्यमातून नकळतपणे शेवटी हा पंचभौतिक देह आपल्याला परमेश्वराने दिलाय की नाही, मग त्याच्या मागं काहीतरी नक्की एक निश्चित काहीतरी उद्देश असणार आहे की पुढली अवस्था प्राप्त करणं. ती ह्या सूक्ष्म देहामध्ये अज्ञान असल्यामुळे, म्हणजे आपल्याबरोबर जो काय आपला सूक्ष्म देह म्हणतो, ज्याला आपण विचार मन म्हणतो, त्याच्यामध्ये अज्ञान आहे. त्याच्यामध्ये अनेक जन्मजन्मांतराचे ऋणानुबंध, अनेक अशा गोष्टी आहेत. त्याच्या कर्मगतीत अडकलेला जो सगळा विषय त्याच्यामध्ये आहे, त्याच्यातून मुक्त झाल्यानंतर देह हा म्हणजे काय, आपला मनुष्य जन्म हा सहज मुक्त स्थिती ह्या अवस्थेला जाऊ शकतो. परंतु न जाण्याचं कारण आपणच आहे, म्हणजे आपलंच अज्ञान आहे. म्हणून गुरूंचा हा महिमा एवढा अलौकिक, एवढा अपार असतो. अपार म्हणजे की त्या पलीकडे, हां, त्या पलीकडे घेऊन जाण्याकरता, कारण ते आलेले असतात पलीकडून. आपण अलीकडे इथं बसलोय, आपण अज्ञानाने बसलोय, पण ते पलीकडे येऊन आपल्याला पलीकडे घेऊन जाण्याकरता आले. म्हणजे किनारा एक प्रकारे त्या आपण त्या किनाऱ्याच्या हां, म्हणजे पहिलं तीर घेऊन जाण्याकरता सद्गुरू आले असतात, आपण असं ऐकत असतो. पहिलं तीर म्हणजे काय, टाइम स्पेस आणि कॉजच्या पलीकडे, जिथं टाइम, वेळ, स्थळ, काळ आणि वेळ ह्याच्या पलीकडे असलेली जी अवस्था आहे, त्या अवस्थेलाच ब्रह्म म्हणतात. आणि ती आपली ऑलरेडी आहे आतमध्ये, कारण तो अनुभव साक्षी म्हणून तोच आहे. परंतु आपल्याला कळत नाही. आपण ह्या देहाला मी म्हणून आपण ते विषय घेतले, ब्रह्मसत्य जगन्मिथ्या. आता आज हा नवीन हा एपिसोड पहिल्यांदाच कोण बघत असतील तर त्यांना मी विनंती आहे की त्यांनी जरूर ह्याच्या अगोदर एक 5 भाग घेतलेत की ब्रह्मसत्य जगन्मिथ्या म्हणजे काय, त्याच्यात असं का म्हटलं त्याच्याबद्दलचं भरपूर एक्सप्लेनेशन झालेलं आहे. तर त्यांनी आवर्जून ते 5ही भाग बघावेत की असं काही अशा गोष्टी ज्या आहेत, जे ज्याला आपण सत्य म्हणतो, जे कायमस्वरूपी अस्तित्वात असलेलं जे चैतन्य ब्रह्म, ही जी अवस्था आपली आंतरिक आतमध्ये आहे, ती आहे म्हणूनच आपण अनुभव घेतोय जगाचा. परंतु ती आपण आहोत ही ओळख आपली नसल्यामुळे आपण या देहाला मी म्हणत असतो, या मनाला, विचारालाच मी म्हणत असतो.
आणि त्यामुळे पुन्हा मी 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 देह आहे म्हणजे मग देह मरणार म्हणजे मी मरणार, अशा कल्पनेत मनुष्य जन्मगतीमध्ये अडकलेला असतो. मग सद्गुरू आपल्याला त्याच्यातून सोडवणूक करून, अरे तू देह नाही आहेस, तू विचार मनही नाही आहेस, ह्या सगळ्याला अनुभवणारा तू साक्षी आहेस. त्यावेळेला साक्षी भाव जो आहे आपल्यामधला, जे खरं ब्रह्म म्हणून आहे, जे सद्गुरूंचंही आहे, त्या दोन्हीचा मिलाप होणं आणि ते करून देण्याकरता सद्गुरू आले असतात. जी तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे, ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की सद्गुरूंचा महिमा काय आहे. असा तो महिमा आहे सद्गुरूंचा. आज आपण प्रश्न आपल्या त्यांनी त्यांच्या परीने आपल्याला जास्तीत जास्त ज्ञानी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण पुन्हा दुसरं नवीन प्रश्न घेऊया. आपण पुन्हा त्या प्रश्नांबद्दल चर्चा करूयात. धन्यवाद. धन्यवाद.